नर्मदा परिक्रमा करताना वडिलांचा मृत्यू झाल्याने समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या विचाराने त्यांच्या कुटुंबियांकडून समाजाचे प्रबोधन होण्यासाठी शून्य सर्पदंश जनजागृती अभियानासह रक्तदान शिबिर व मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। निमगाव देवपूर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील सरपंच बबन अर्जुन मुरडनर यांचा मागील वर्षी नर्मदा परिक्रमा करीत असताना मृत्यू झाला होता। त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ बुधवार दिनांक 25 जून रोजी त्यांच्या कुटुंबियांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा उदात्त हेतू घेऊन प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले। पावसाळा सुरू झाल्याने शेतात शेतकरी व मजूर मोठ्या प्रमाणात काम करतात। याच दरम्यान पावसामुळे सर्प निघण्याचे प्रमाण जास्त असल्याने सर्पदंश होऊन मनुष्यहानी होण्याची दाट शक्यता असते। म्हणून मुरडनर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना आदर्श पाऊल टाकले। जनजागृतीसाठी मुरडनर परिवाराने स्वतःपासून सुरुवात करत AREAS फाउंडेशन यांच्याशी संपर्क साधत प्रथम पुण्यस्मरणार्थ शून्य सर्पदंश जनजागृती अभियान व मानव बिबट जीवन जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन केले। AREAS फाउंडेशन संस्थेचे संचालक सुशांत रणशूर, सर्प अभ्यासक ओझर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्याकडे आढळणारे प्रमुख 4 विषारी साप, त्यांचे विषाचे प्रकार, सर्पदंश टाळण्यासाठी उपाययोजना, सर्पदंश झाल्यानंतर करावयाचे प्रथमोपचार यावर कृतीशील माहिती देत उपस्थित नागरिकांचे प्रबोधन केले। या कामी रणशूर यांच्या सोबत आलेले संस्थेचे संचालक व सर्परक्षक श्रीकांत फड व सदस्य मंगेश चारोस्कर यांनीही उपस्थितांना प्रथमोपचाराचे प्रात्यक्षिक करून दाखवत मदत केली आहे। प्रसंगी उपस्थित जनसमुदायास साप व बिबट्या प्राण्यांविषयी माहिती असलेले पत्रक वाटप करण्यात आले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी व पंचक्रोशीतील मुरडनर परिवाराच्या नातेवाईकांनी मेहनत घेतली आहे। हेच आपल्या परमार्थानंतर हा सगळा उपक्रम आपण राबवतो, पण जे काही आयुष्य आपण जगतोय ते परिवारासाठी जगतोय, ते आपलं निरोगी आयुष्य कसं राहील तो कार्यक्रम आज इथे सादर होतोय। तर आपल्याला या संकटाशी सामना करताना काय काय अडचणी येतात आणि आपल्याकडचे जे 4 महत्वाचे विषारी साप आहेत, आपण झोपत या सापाचे लक्षणं इतरत्र कुठे नाही। बेंबी खाली पोटात दुखायला सुरुवात होते हे त्याचं पहिलं लक्षण, आणि बेंबी खाली दुखायला सुरुवात झाली की आपल्याला असं वाटतं गॅसचा काही प्रॉब्लेम झाला असेल, फूड पॉइझनिंग झाला असेल, काहीतरी शिळपाका खाला असेल आणि त्यामुळे आपल्याला हा पोटदुखीचा त्रास होतो। कारण याचे जे दात आहेत ते तांदळाच्या दाण्यापेक्षाही छोटे आहेत आणि हे छोटे दात असताना त्याचा बाईट मार्क म्हणजे जिथं चावतो ते पण लक्षात येत नाही। आणि दवाखान्यात जर तुम्ही गेला, डॉक्टरांना सांगितलं की माझं पोट दुखतंय, तर डॉक्टर म्हणतात की पोटदुखीच्या गोळ्या घ्या आणि 15 दिवस प्रायव्हेट हॉस्पिटलला अशा पद्धतीने म्हणजे माझ्या हाताची ही कंडिशन झालेली आहे। तर हीच कंडिशन आपल्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांची होत असते आणि त्यावेळेला काय करावं हे माहीत नसताना मग आपल्याला हात किंवा पाय काढण्याची वेळ येते। जर तो हात किंवा पाय काढण्याची वेळ आपल्यावर आली तर आपल्या त्या माणसाच्या सहित सगळं कुटुंब उद्ध्वस्त होत असतं, कदाचित आपला मृत्यू देखील होत। अशा पद्धतीने माझ्या हाताची कंडिशन होती। पुढचा फोटो, बाळाचा फोटो घ्या। निफाड तालुक्यातलं एक बाळ आहे आणि हे बालक मृत्युमुखी पडलं आणि ही व्यक्ती मृत्युमुखी पडली। आज आपल्या मुरडनर परिवाराने मरणं कसं असतं हे तर दाखवलं, पण जगणं कसं असतं आणि जगावं कसं लागतं, शेतकऱ्यांसाठी काय महत्वाचं आहे यासाठी देखील हा प्रबंध आपल्या पुढे सादर करण्यासाठी मी उभा आहे। आपण सगळेजण या मुरडनर सुरुवातीला जेव्हा घोषित केलं तांबडे साहेब तेव्हा ते 1 लाखाचं होतं, त्याची किंमत वाढून आता 21 लाख रुपयापर्यंतची झालेली, जे आजपर्यंत कोणीही घेऊन जाऊ शकलेलं नाही। कुठल्याही मंत्रातंत्राने विष उतरत नाही, कुठल्याही मंदिराच्या पारावर नेल्यावरती त्याचं विष उतरत नाही। जुने लोक होते ज्यांना याची माहिती नसायची की विषारी कुठला आणि बिनविषारी कुठला, तर मग तर हा व्यक्ती मरेल। पुण्य केलेलं असलं म्हणजे काय, त्याला बिनविषारी साप चावलेला असायचा, आणि पाप केलेलं असलेलं म्हणजे काय, त्याला विषारी साप चावलेला असायचा। तो हेतू पुरस्कार उभा आहे। या सापाच्या चावण्याने मेंदूवर परिणाम होत असतो आणि मग आपल्याकडे पान लागणं हा जो काही प्रकार आहे, तर पान लागणं म्हणजेच सर्पदंश होणं। जुने लोक म्हणायचे की सर्पदंश झाला तर कोणाला सांगायचं नाही। त्याचं कारण असं असतं की जो व्यक्तीला साप चावलाय तो अतिशय घाबरलेला असतो आणि ज्याला सांगतो तो पण घाबरलेला असतो, आणि घाबरलेल्या परिस्थितीमध्ये आपलं जर ब्लड सर्क्युलेशन रक्तप्रवाह वाढला तर विषाचा ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।